गुड मॉर्निंग गाईज. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आपला डेली व्लॉगमधला आपला 53वा दिवस आहे आणि आज सोमवार पण आहे. आणि सोमवारच्या दिवशी किती ऑर्डर होतील नो आयडिया. तर आता पहिली ऑर्डर आपण कोल्हापूर डोश्याची उचलली आहे, ती द्यायची आपल्याला दातोलीला. आणि असेच आज आपल्याला भरपूर ऑर्डर मारतात, कारण की रात्री 12 वाजेपर्यंत आज ऑर्डर मारणार. आपण डेली सांगतो 11 वाजेपर्यंत ऑर्डर मारतो, बट आज सकाळी 8 वाजल्यापासून पहिली ऑर्डर. आणि बघू आता पुढचा प्लॅन काय. एवढा जर टार्गेट ठेवला ना तर मग आपलं ते टार्गेट सक्सेस नाही होत. तर जसं ऑर्डर येतील तसे आपण ऑर्डर मारणार आहे. तर जाऊया आता पहिली ऑर्डर घेऊया. बघू शकता पहिल्या ऑर्डरला टोटल 25 मिनटं गेली आहेत. आणि पहिली ऑर्डर आहे बघा इथली होती. आणि मी मगाशी बोललेलो ना आपल्याला दातोलीला जायचं आहे, बट दातोलीला नाही जायचं आहे. ही ऑर्डर साब्यात द्यायची. मी ॲड्रेस जरा नीट वाचून होता ना, की कस्टमरचा फोन आला आणि सांगितलं तर मी डायरेक्ट आता दातोलीला जाणं होतो. बट काही ना पहिली ऑर्डर भेटली आहे, तर जाऊ फटाफटी देऊया. तर चला गाईज, आपले पहिली ऑर्डर कंप्लीट झाली आहे. अँड दुसरी ऑर्डर आपल्याला लागली आहे कुठली, दिवा मार्टची घेऊन आय थिंक सरगुरुनगरमध्ये ऑर्डर द्यायची आहे. तर जाऊया फटाफट देऊ, कारण दिवा मार्टमध्ये ऑर्डर लगेच रेडी असतात. तर लेट्स जाऊ फटाफट ती ऑर्डर घेऊ आणि नंतर परत तिसरी ऑर्डरची ऑर्डर बघू. आणि फक्त ह्या जे कोल्हापूरची ऑर्डर होती ना कोल्हापूर डोश्याची, तिला आय थिंक 20 ते 25 मिनटं गेली आहेत, कारण की पहिलीच ऑर्डर होती. त्यामुळे थोडा कुठच्या पण हॉटेलला पहिली जर ऑर्डर असेल ना थोडा लेटच होतो, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर आता आपण जाऊ. पहिला मेन म्हणजे आज गाडीत पेट्रोल पण भरायचं आहे. सेफ्टीसाठी पेट्रोल नाही घेतलं आहे, कारण की अचानक म्हणजे त्या दिवशी पण पेट्रोल कसा अचानक पेट्रोल संपला गाडीतला. नशीब सेफ्टीसाठी पेट्रोल ठेवलेला. बट आता जशी खाडीची ऑर्डर येईल तशी जाईल 100चा पेट्रोल भरेल. गाईज ही बघा आपली दुसरी ऑर्डर दिवा मार्टमधून पिकअप केली आहे. आणि आपल्याला जायचं आहे आधार हॉस्पिटलच्या इथे. ती ऑर्डर घेऊन तिथे एक श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट आहे, ती ऑर्डर तिथं डिलिव्हर करायची आहे. अँड आपली ही दुसरी ऑर्डर म्हणून बोललो ना लगेच जायचा. ऑर्डर रेडीच असते. गेल्या ऑर्डर रेडी होती. अँड आपली पुऱ्याकन. तर चला गाईज, आपल्या टोटल 2 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. आणि तिसरी ऑर्डर लागली आहे साऊथ इंडियनची. ती पण तिसरी ऑर्डर कशी गाडीवरती चालता उचलली आहे, गाडी चालवता. कारण की आधार हॉस्पिटलच्या इथं ऑर्डर दिली, दुसरीनं ऑर्डर देत नव्हतं, वैतागलो म्हणून जाऊ आता बेसी ऑफच्या इथं वेट करू. पण तेवढ्यात निघालो, तेवढ्यात ऑर्डर भेटली. ती यायचे साऊथ इंडियन आणि त्याच्या वारेकाजवळ मित्राची ऑर्डर आहे. तिसरी ऑर्डर आहे ही गाईज. आपली तिसरी ऑर्डर साऊथ इंडियन द्यायची आहे वारेकाजवळ. अँड एक जेसुदामधून ऑर्डर घेतली आहे. ती आपली चौथी ऑर्डर ती द्यायची खार्डीला. पहिला ही ऑर्डर देऊ, नंतर मग जेसुदा जाऊ, नंतर मग खार्डीला जाऊ. गाईज आपली चौथी ऑर्डर जेसुदामधून घ्यायची होती, ती पिकअप केली आहे. आणि परत 5वी ऑर्डर लागली आहे कोल्हापूर डोश्याची. पहिला कोल्हापूर डोश्याची द्यायला जाईल ऑर्डर, अजून ती पिकअप नाही केली, ती घेईल आणि मग ती जवळ द्यायची आहे. त्यामुळे पहिला ती ऑर्डर देईल, त्यानंतर मग एक खार्डीची ऑर्डर द्यायला जाईल. अँड मग आपल्या होते टोटल 5 ऑर्डर. गाईज ही बघा 5वी ऑर्डर. ही मेन म्हणजे माझी चौथी ऑर्डर खार्डीला द्यायची होती, बट ही ऑर्डर ह्या बिल्डिंगमध्ये द्यायच्या समोरच्या. त्यामुळे बोललो ही ऑर्डर देऊन जाऊया आणि नंतर मग आपण खार्डीची ऑर्डर देऊया. तर चला गाईज, आपल्या टोटल 5 ऑर्डर कंप्लीट झालेल्या आहेत. आणि बरोबर 9:30 वाजून 10 मिनटं झाली आहेत, म्हणजे 9:42 आय थिंक झाले असतील. आणि आता आपल्याला लागल्या टोटल अजून 2 ऑर्डर भेटल्या आहेत. त्या पण वेस्टच आहेत. एक कोल्हापूरमधून घ्यायचे आणि एक जेसुदामधून घ्यायचे. तर लेस्टची येताना मी एक ऑर्डर उचललेली, ती द्यायची होती आपल्याला गणेशनगर साईडला, बट थोडा लेट होईल त्यामुळे मी ती ऑर्डर रोहितला दिली. आणि आता म्हणजे अर्ध्यावरती आलो. गाडीमध्ये पेट्रोल आहे, बट गाडी गचके का देत होती काय माहिती नाही. विचार करतो आहे गाडीत पेट्रोल, जर संपेल तेव्हा जाईल. बट जर आलो आहे तर पेट्रोल भरूनच जाऊया. जाऊन दे 100चा पेट्रोल भरू आता जाताना. आणि मग बाकीचे म्हणजे आता जर पेट्रोल भरला ना नंतर मग टेन्शन नाही रात्रीपर्यंत पेट्रोलची वाट बघायची, भरायला जायचं वगैरे. नॉनस्टॉप ऑर्डर असेल पण नॉनस्टॉप पण मारू शकतो. त्यासाठी आता जाईल पहिला पेट्रोल भरेल. बस 6वी ऑर्डर आपली इडलीचा पीठ आहे. इडलीचा पीठ हे पण जेसुदामध्ये भेटतो आय थिंक. ही 6वी आहे. आणि अजून 7वी ऑर्डर कोल्हापूरमधून घ्यायची. 2 ऑर्डर आपल्याला वेस्टला न्यायची आहेत. आणि मोबाईलची चार्जिंग झाली आहे 20%. बघू आता बेसी ऑफ पण लवकर चालू झाला तर मग तिकडे जाऊन चार्जिंगला लागेल. नंतर मग काय कुठे भेटेल तिथे लावावं लागेल चार्जिंग. जायचे बघा 2 ऑर्डर कम्प्लिटली पिकअप केल्या आहेत मी. इथून घ्यायची होती 7वी ऑर्डर आणि द्यायची आता वेस्टला म्हणजे लय लांब नाही. एक सोनू प्लाझामध्ये मेन म्हणजे लिफ्ट नाही. आणि एक द्यायची आसला अपार्टमेंट. तर जाऊ फटाफट त्या 2 ऑर्डर देऊ. तर चला गाईज, फायनली आपले झाल्यात 9 ऑर्डर आणि 11 वाजला आय थिंक 4 ते 5 मिनटं आहेत. आणि पुढच्या ऑर्डरची वाट बघत बसलो आहे. आणि आता मोबाईलला चार्जिंग कमी आहे 10% आय थिंक 6% होती. तर मी चंद्रनगरमध्ये ऑर्डर द्यायला गेलेलो.
तेव्हा तिथं मोबाईल चार्जिंगला लावलेला आणि त्यानंतर पुढचे 2 ऑर्डर होते. त्यामुळे खाडीला एक ऑर्डर होती, ती आपली 9वी ऑर्डर होती, ती द्यायला आलो आणि आता इथं पुढच्या ऑर्डरची वाट बघतोय. आपले टोटल 9 ऑर्डर झाले आहेत. बघू आता किती होतील किती नाही. आणि मेन म्हणजे काय प्रॉब्लेम आहे ते मोबाईलचा चार्जिंगचा प्रॉब्लेम. तर चार्जिंग तर भाई टिकतच नाही मोबाईलला. येताना किती 70% करून आलेलो आणि आता फक्त 9 ऑर्डर मारल्यात आणि उतरले चार्जिंग. तर चला गाईज, आपल्या 9 ऑर्डर कधी झालेलं आय थिंक 11 11:30ला 11ला झालेलं समजून घ्या. आणि त्यानंतर मला मोबाईल स्विच ऑफ झाला आणि म्हणजे आता 12वी ऑर्डर मला नॅचरल सेंटरमधून भेटली. ती ऑर्डर आता चंद्रकांतमध्ये भेटली. म्हणजे आता बरोबर 12 वाजले, 1 तासानंतर मला एक ऑर्डर भेटली. आणि म्हणजे मोबाईल स्विच ऑफ झाले त्यामुळे थोडा लेट झाला. आता आहे 10-15% चार्जिंग केली आहे. चंद्रकांतमध्ये ती ऑर्डर देऊन आपल्याला परत चार्जिंगला लावायला येईल पैसे वापरून. तर चला गाईज, आपल्या टोटल 10 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि 11वी ऑर्डर लागली आहे न्यू माऊली पोळी भाजी केंद्र. आणि ती ऑर्डर आपल्याला साब्यात न्यायची आहे. ही ऑर्डर बनवायला थोडा टाईम लागेल. त्यासाठी जाऊ आपण बेसिकमध्ये थोडं चार्जिंग 2-3% चार्जिंग वाढवूया आणि मग जाऊ ऑर्डर घ्यायला. तर चला गाईज, 11वी ऑर्डर भेटली आहे फायनली. आणि मोबाईलला चार्जिंग पण आता 40% झाली इथं लावलेली चार्जिंगला. अँड आता जाऊ साब्यात ही ऑर्डर द्यायला. तर चला गाईज, फायनली आपल्या टोटल 12 ऑर्डर कंप्लीट झालेल्या आहेत. आणि ही ऑर्डर होती 12वी माझी वेस्टची होती. आणि 2 ऑर्डर भेटल्यात आता शेजवानच्या, दोन्ही शेजवानच्या आहेत, जवळजवळ द्यायच्या आहेत. म्हणजे आपल्या 1:30 वाजेपर्यंत 14 ऑर्डर कंप्लीट होतील. गाईज, आपली 13वी ऑर्डर ही द्यायची आपल्याला PR नगरला. अँड 14वी एक ऑर्डर आहे ती सरकार बारवली येते, सरकार बार अँड रेस्टॉरंट. ही पहिला PR नगरची ऑर्डर देऊ, नंतर मग आपण सरकार बार अँड रेस्टॉरंटमध्ये जाऊया ही ऑर्डर घेऊन. 15वी ऑर्डर आपली जतीर हॉटेलमधून घ्यायची होती. अँड आपले आता बरोबर 2 वाजले आणि आपले 2 वाजेपर्यंत 15 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत. अजून 15 ऑर्डर मारायचे आहेत आपल्याला. आपलं टार्गेट कंप्लीट होणार आहे. 1 वाजेपर्यंत पुढच्या 15 ऑर्डर होतील आयडिया. गाईज, ही बघा आपली 19वी ऑर्डर आहे आणि आता वाजल्यात बरोबर 3. आणि 20वी ऑर्डर घ्यायची आपल्याला जयेश हॉटेलमधून. ती मुंब्रा कॉलनीमध्ये द्यायची आणि त्याच्यानंतर घ्यायची प्रसाद निवास आहे तिकडे 20 ऑर्डर द्यायचे. म्हणजे टोटल आपले 3:30पर्यंत आय थिंक 20 ऑर्डर कंप्लीट होतील. जाऊया आता जयेश हॉटेलला. गाईज, बघा 20वी ऑर्डर पिकअप केली जयेश हॉटेलमधून. आणि आता आपल्या मोबाईलला 8% चार्जिंग राहिले आहेत, 8% आणि इम्पॉर्टंट आहेत. आणि 3:30ला 15 मिनटं बाकी आहेत. एवढं सगळं आपल्याला फास्ट करायचं. 15 मिनटात आपल्याला दोन्ही ऑर्डर द्यायचे आणि आपलं चार्जिंग पण नाही होत. गाईज, ही बघा आपली 30वी ऑर्डर आहे एक्झॉटिक हॉटेलमधून. अँड आता वाजलेत बरोबर 6 वाजलेत आणि आपल्या टोटल 30 ऑर्डर झाले आहेत. म्हणजे आज सगळ्यात लवकर ऑर्डर झालं 30. आणि एक ही द्यायची आपल्याला गणेश प्लाझाच्या इथे, मारू मेडिकलच्या इथे. आणि याच्यानंतर 40 ऑर्डरचं टार्गेट ठेवलं आहे. अजून 10 ऑर्डर मारायचे आहेत, त्यानंतर आपण घरी जाणार आहे. सर, ही बघा आपली आजच्या दिवसातली 40वी ऑर्डर आहे आजच्या दिवसातली. सकाळी 8 वाजल्यापासून आता बरोबर वाजले 11:30. आणि एक्झॉटिक हॉटेलमधली 40वी ऑर्डर होती माझी आजच्या दिवसातली. तर ही ऑर्डर द्यायला जायची आपल्याला लंबोदर निवास. बाकी एवढा ऑर्डर दाखवल्या नाही मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये, कारण की जास्त स्टोरेज पण भरेल त्यामुळे आणि जास्त ब्लॉग पण मोठा होईल. बट आता 11:30 वाजले, जाऊया ही पहिला ऑर्डर देऊया. तर चला गाईज, फायनली कम्प्लिटेड डिलिव्हर केली 40वी ऑर्डर. आणि 11:30 वाजून 10 मिनटं झाली आहेत. मी आता जाणार आहे घरी. सकाळी 8 वाजल्यापासून नॉन स्टॉप, म्हणजे थोडा पण घरी नाही गेलो. 40 ऑर्डर, 30 ऑर्डर माझ्या किती आय थिंक 6-6:30 7लाच झाल्यात. 6 वाजताच झाल्या समजून घ्या, कारण की त्या एका ऑर्डर 30वी ऑर्डरसाठी ना भरपूर फिरावं लागलं उलटा. बट कोई ना, जो होता है अच्छे के लिए होता है. अँड आता जाऊया आता घरी. दिवसभरात 40 ऑर्डर मारल्या आपण आज. टार्गेट तर नव्हतं आपलं 40 ऑर्डरचं, 30च होतं. बट कोई ना, चांगलं झालं, 40 ऑर्डर भेटला. आता उद्या किती ऑर्डर होतील उद्याचं काय फिक्स नाही. म्हणजे ऑर्डर भेटतात तेवढे ऑर्डर मारावं लागतात. अँड चला बाय बाय, आता जाऊया आता घरी. मम्मीचा पण फोन आलेला, जेवायला पण नाही गेलो दुपारी. भरपूर काय काय आता माहिती, जाऊन ते आता घरी जातो मस्तपैकी. जाम थकलो आहे मी. आता उद्या परत सकाळी 8 वाजता उठायचं आहे. चला घरी. तर चला गाईज, फायनली आज आपण दिवसभरात टोटल 40 ऑर्डर मारल्या आहेत. मेन म्हणजे मी विचार केला 30च ऑर्डर मारायचा. आणि बट त्या 30 ऑर्डर माझ्या आय थिंक 6 वाजेपर्यंत झाल्या. त्यामुळे विचार केला जर ऑर्डर असल्या पेंटिंग तर मारणार. तसंच करत गेलो. ऑर्डर पण भेटत गेल्या आणि 40 ऑर्डर कधी झाल्या कसं झालं समजलंच नाही.
आणि लास्टची ऑर्डर आपली होती की ती एक्झॉटिक ऑर्डरची होती आणि ती द्यायला आपल्याला लॉंगोदर निघायची होती. तर असंच काय काय म्हणजे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये होतं सगळं, म्हणजे किती ऑर्डर मारणार, काय मारणार, कुठून घेणार, काय किती वेळ लागणार ऑर्डरला, अँड एवढं माझी काय मजा मस्ती असं एवढं सगळं होतं. अँड मी म्हणजे 30 ऑर्डर झाल्या ना, त्यानंतर मी जास्त काय एवढा ब्लॉग नाही बनवला, कारण की तेवढा मोबाईल चार्जिंग पण होती, म्हणजे चार्जिंग इम्पॉर्टंट असते, चार्जिंग पण होती मोबाईलला आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग पण संपत ते लगेच, त्यामुळे तेवढा जास्त काही ब्लॉग शूट नाही केला. आणि बट लास्टचा जो ऑर्डर होती माझी 30वी ऑर्डर 40वी ऑर्डर होती, ती एक्झॉटिक हॉटेलमध्ये होती, लंबोदर निवासमध्ये द्यायची. ती ऑर्डर द्यायला आपले 11:30 वाजले, सकाळी 8 वाजल्यापासून आपण नॉनस्टॉप 11:30पर्यंत ऑर्डर मारत होतो. तर एवढंच होतं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आता झोप पण भरपूर आली, कारण की दिवसभर गाडी चालवून एकदम म्हणजे अशी झोप पण पूर्ण होत आपली. आता उद्या परत सकाळी 8 वाजता उठायचं आहे. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. डेली ब्लॉगमधला आपला 53वा दिवस होता. तर जो पण नवीन आपली चॅनल सबस्क्राईब करा अँड कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग कसा वाटला आहे. भेटू आता पण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, सायनिंग ऑफ, बाय बाय.